वाकलन. टॉस जिंकला तिसगाव संघाने वाकलन संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. सलामीची जोडी आपण पाहतोय ती नितीन आणि किरण. तर गोलंदाज देवा सज्ज होत आहेत. 5 षटकांची लढत असेल. सोन्या 50-50 40 प्लस चषक वडवली. हनुमान पाटील आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सामना इथे रंगतोय तो तिसगाव विपक्ष वाकलन. गोलंदाज देवा तयार. राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक आणला नितीन पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. इथे झेल सुटला आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय चौकारामध्ये. बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. सीमा रेषेवर शरदला आपण पाहतोय. चांगला प्रयत्न केला मात्र झेल सुटला. चौकार आलाय. बिनबाद 4. देवा पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. समोर खेळले क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप. गुड फिल्डिंग. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीने अचूक. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते 5 वर. किरण स्ट्रायकंडला पहिल्यांदाच. कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच राजू काटे वाईटचा इशारा करतात. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. पोहोचते 6 वर. शफल झाले होते. ऑफ साइडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. या षटकातील लागोपाठ 2 चेंडू वाईट हाताळलेत गोलंदाज देवानं. बघा पंच नेहमी तटस्थ असतात कारण राजू काटे जितके चांगले क्रिकेटर तितके चांगले पंच. SP पॅनलच्या माध्यमातून सातत्याने पंच म्हणून कामगिरी करत असतात. धावसंख्या 7. चांगली गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर देवा इथं कमबॅक करतायत. डॉट बॉलची समाप्ती होते. फ्रंटफुटला आले. इथे मात्र पहिला धक्का बसलाय तो वाकलन संघाला. किरणला इथं माघारी पडता देवाने इथे यश प्राप्त केलं. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 वाईट हाताळल्यानंतर मात्र इथं किरणनं देवानं कमबॅक केलं. हनुमान येत आहेत नवीन फलंदाज. हनुमान मात्र येत आहेत. वाकलन संघाने आतापर्यंत द्वितीय क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज पटकावल्यात. या सीझन मध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय वाकलन संघ. देवा पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर आली आहे मात्र इथे गोलंदाजाने चूक केली कारण 3 धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली दुहेरी अंकात 10. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू बाकी असेल. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू निर्धाव. चांगलं षटक म्हणावं लागेल देवाचं. फक्त 10 धावा खर्च केले. गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी.
षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गुरुनाथ येत आहेत. एक बाद धाव संख्या 10. स्ट्राईक एंडला आपण पाहतो हनुमान म्हात्रे. तर गोलंदाज गुरुनाथ तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑफ साईडला खेळतात. सिंगल तर आली आहे कारण दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अतिशय तरबेज हनुमान आणि नितीन. तिसरी ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं थोडीशी चूक केली. तोपर्यंत धावा आल्या त्या 3. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. पहिल्या षटकात गोलंदाज होते देवा. धावा खर्च केला फक्त 10. एक गडी बाद केला. किरण बाद झाले. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 1 बाद 13 धावा. स्ट्राईक एंडला नितीन पाटील. गोलंदाज गुरुनाथ. संत गतीने चेंडू हाताळा. वेग कमी केला चेंडूचा. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. डॉट बॉलची समाप्ती होते. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे रोशन फराड आणि भावेश ठाकरे कॅमेरामन. ऑन साइडला खेळले. चांगला प्रयत्न. गुड कॅच. अतिशय सुपर कॅच आपण पाहतोय. जबरदस्त. कारण इतक्या दूरचं अंतर कापून झेल कन्वर्ट करणं सोपं काम नसतं. मात्र इथं सुरेख झेल टिपला आहे तो क्षेत्ररक्षकानं. विकासचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख झेल. नवीन फलंदाज येतात सचिन. दोन बाद धाव संख्या 13 वर आपण पाहतोय. गुरुनाथ चांगली गोलंदाजी करतात. स्ट्रायकरला सचिन. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चेंडूचा वेग कमी करतात कारण गुरुनाथला माहिती आहे देवानं पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 10 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केला आणि या षटकामध्ये नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे ती गुरुनाथची. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केलाय. गुड बॉलिंग. बघा लिंबू नाहीये लक्षात घ्या गुरुनाथ. मंकी विकेट नाहीये. हा कॉल दिला असेल तर आउट असेल. नक्कीच नक्कीच. ऑफ साइडला सुरेख फटका पंच केलाय सचिनच्या बॅट मधनं. इथं षटकार येतो शेवटच्या चेंडूवर. मात्र त्यांनी षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली होती 19 वर. दोन षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर 19. पहिल्या षटकात 10. दुसऱ्या षटकात 9. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज पुन्हा एकदा देवा तयार. 2 बाद धावसंख्या 19. पहिल्या षटकात गोलंदाज होते देवा. धावा खर्च केल्या फक्त 10. एक गडी बाद केला आणि गुरुनाथनं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. गडी बाद केलाय. 2 षटक संपली. स्ट्रायकरला हनुमान म्हात्रे. तर गोलंदाज पुन्हा एकदा देवा तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. पंच राजू काटे वाईटचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचली 20 वर.
गुड बॉलिंग टेकअप घेतलाय चेंडूने, कारण हनुमान फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. देवा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला देवा यांनी. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, पुन्हा एकदा देवा तयार. फ्रंटफुटला आले, अतिशय सुरेख फटका. हनुमान मात्रेच्या बॅटमधून आला हा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. सव्वीस धावा आपण पाहतो धावफलकावर. देवा पुन्हा एकदा तयार. खोलर टप्प्याचा चेंडू, चेंडू मॅचचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे, ती बॅटकटच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकरला किरण. धावसंख्या 27. JMCC तिसगाव विपक्ष वैदेही 11 प्रभात 40+ वाकलन. स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय. इथं चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू थांबलाय. 2 धावा तर आल्यात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा करतात पंच राजू काटे. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. स्ट्रायकरला नवनाथ. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळलेत. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात का पाहायचं. गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण विकास यांचा. तोपर्यंत आली ती सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. स्ट्रायकरला नवनाथ. गोलंदाज विकास तयार. धावसंख्या 35. पहिला चेंडू. गुड बॉलिंग. टेकअप घेतलाय चेंडूने. समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होते. विकास पुन्हा एकदा तयार. राईट मोड विकेट. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळले. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साइडला खेळले. शरद आहेत क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीनं. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय तिसगाव संघ करतोय. धावसंख्या पोहोचली 36 वर. स्ट्रायकरला आपण पाहतोय जयेंद्र भोईर. छोटे क्रमांक 4 मार्गस्थ. आतापर्यंत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय तिसगाव संघाचं. ऑफ साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली आहे. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. मात्र शरदचं कौतुक करावं लागेल. सीमा रेषेवरनं बॅकिंगला गेले. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 38 वर.
38 धावा आपण पाहतो धाव फलकावर षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. आतापर्यंत चांगली गोलंदाजी विकासची. कॉलर टप्प्याचा चेंडू. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये विकासनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 38. एज लागून चेंडू ऑफ साइडला सरकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 39. अशा पद्धतीने 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 4 बाद 39. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं गोलंदाज विकासनं. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज प्रभाकर येत आहेत. स्ट्रायकनला जयेंद्र भोईर. स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक. 6 चेंडू शेवटचे बाकी. धावसंख्या 39. प्रभाकर तयार. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. सुरुवात चांगली झाली. प्रभाकरची डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या षटकात फक्त 10 धावा. दुसऱ्या षटकात 9. तिसऱ्या षटकात 16. मात्र विकासनं चौथ्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या. ऑन साइडला चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का केला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली होती 41 वर. प्रभाकर पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. धावसंख्या 41. ऑन साइडला शफल झाले. ऑफ साइडला ऑन साइडला खेळलेत. जयेंद्र भोईरच्या बॅट मधनं आला हा षटकार. धावसंख्या पोहोचली होती 47 वर. धावसंख्या 47. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळत. क्या बात आहे. काही चेंडू निर्धाव जरूर गेले होते जयेंद्रकडनं. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या पोहोचली होती 53 धावा. 50 कंप्लीट. 53 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. क्या बात है जयेंद्र भोईर. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. धावसंख्या 59. 59 धावा आपण पाहतो धाव फलकावर. जयेंद्र भोईरने बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा होत्या. त्यानंतर एकूण धावा आल्या त्या 18 3 चेंडूंमध्ये. दिशा भरकटली. पंच राजू काटे वाईडचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचली ती 60. 60 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. पुन्हा एकदा वाईड. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू. धावसंख्या 61. धावा आपण पाहतो धाव फलकावर. प्रभाकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
शेवटचा चेंडू निर्धाव, 5 षटकं संपलेत, धावसंख्या 61 आणि लक्ष ठेवलंय ते वाकलन संघानं 62 धावांचं.
आपण पाहतोय बाळू आणि राजू, तर गोलंदाज कमलाकर भोईर. दुसरा सामना असेल तो मानपाडा विपक्ष काटई. गेम इज ऑन. कमलाकर भोईर राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्राईक आणला. बाळू धावसंख्या आपण पाहतो 62 ची गरज असेल. पहिला चेंडू सचिन वेगाने येतात, दुसरीचा प्रयत्न करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तोपर्यंत बाळूच्या बॅटमध्ये 2 धावा आल्यात. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केले जाते. थांबा 2 मिनिटं. कमलाकर गाडी येते मागणं, गाडी येते. चला या लवकर या. इथे जेल सुटला, चूक झाली राहुल कडनं. तोपर्यंत सिंगल आली, धावसंख्या पोहोचली 3 वर. तर मागच्या स्पर्धेमध्ये राहुलने चांगलं एक्स्ट्रक्शन केलं होतं. एका सामन्यामध्ये 3 झेल टिपले होते, मात्र हा झेल सहज सोपा होता. कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून झेल सोडत नाही, मात्र झेल सुटलाय. कारण इथून बोलणं सोपं असतं. कमलाकर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्राईक आणला. राजू धावसंख्या 3. ऑफ साइडला खेळलेत, समोर क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीनं. तोपर्यंत सिंगल आली आहे, धावसंख्या पोहोचली 4 वर. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये कमलाकर भोईरनं फक्त 4 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. बाळू स्ट्रायकनला. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय, जीत भोईरचे बंधुराज कमलाकर भोईर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने. आता मात्र त्यापेक्षा मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय कमलाकर भोईर. फलंदाज यष्टीचित होता. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा कमलाकर भोईरनं. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं, एक गडी बाद केलाय. बाळू बाद झाले यष्टीचित. पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं कमलाकर भोईरचं. 4 धावांचा एक गडी बाद केला. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रदीप येत आहेत. संघाचा आधारस्तंभ तारणहार. इथून प्रदीपला चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रदीप आणि राजू या 2 फलंदाजांना इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाज आपण पाहतो सचिन येत आहेत. आज भोलानाथ नाही या संघात, नक्कीच कुठेतरी त्यांची कमतरता जाणवते. उर्वरित 4 षटकं उरली आहेत. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल राजू आणि प्रदीपला. गोलंदाज सचिन तयार. राईट मोड विकेट. पहिला चेंडू डॉट बॉल.
पहिल्या 3 षटकामध्ये धावा कमी होत्या वाकलन संघाच्या, मात्र 2 षटकांमध्ये भरपूर धावा आल्या. 62चं लक्ष ठेवलं वाकलन संघानं. पुलटॉस चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झाला, सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 5 वर. प्रदीप स्टायकनला. प्रदीपला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सचिन. ऑफ साइडला जयेंद्र भोईर आहेत, मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय, चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. प्रदीपच्या बॅटमधून हा चौकार आलाय. तर वडवलीचे अरुण पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या तुमच्या आयोजकांच्या वतीनं हनुमान पाटील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दिले, प्रदीपच्या बॅटमधनं आला हा षटकार. धावसंख्या पोहोचली होती 15 वर. धावा आपण पाहतो धाव फलकावर. 2 चेंडूंमध्ये प्रदीपच्या बॅटमधनं तब्बल 10 धावा आल्यात. इथून मात्र चांगली भागीदारी होते. सचिन पुन्हा एकदा तयार. वाईडचा इशारा करतात पंच. धावसंख्या पोहोचली 16 वर. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. प्रदीप चांगली फलंदाजी करतो, राजू चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. धावसंख्या 16. ऑन साइडला खेळले, इथे झेल सुटला आणि षटकार आलाय. नशिबाची साथ लाभते ती प्रदीपला. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. धावा आपण पाहतो धाव फलकावर. 3 चेंडूंमध्ये प्रदीपनं आतापर्यंत 16 धावा एकवटल्या आहेत. नशिबाची साथ ही लाभते. चांगली फलंदाजी होते. प्रदीपच्या बॅटमधनं षटकार आला. धावसंख्या 22. ऑन साइडला खेळले, सिंगल आली आहे. प्रदीपला माहिती आहे शेवटचा चेंडू आहे, सिंगल घेऊन स्ट्राईक घ्यायचे. धावसंख्या पोहोचली 23 वर. अशा पद्धतीने 2 षटकं संपली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा. 18 चेंडू आणि 39ची गरज. कारण 13च्या सरासरीनं या धावा कठीण नाही आहेत. कारण रबर बॉल म्हटलं की एका षटकामध्ये तुम्ही 25-30 धावा कुटू शकता. कारण लक्ष 62 धावांचं आहे. 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या 23. 18 चेंडू आणि 39ची गरज. 13ची सरासरी आपण पाहतोय. कमलाकर भोईर येतात पुन्हा एकदा. कमलाकर भोईर. पहिला चेंडू, गुड बॉलिंग. पहिलं षटक फक्त 4 धावांचा हाताळला, एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. कमलाकर भोईर राईट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एकदा निर्धाव. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज कमलाकर भोईरनं. आतापर्यंत या गोलंदाजानं 8 चेंडू हाताळलेत. धावा खर्च केल्यात त्या फक्त 4. एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. वाईड चेंडू टेकअप घेतल्यानंतर पंचांनी पाहिलाय चेंडूने उंची भरपूर घेतली आहे. धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. अनुभवी पंच आपण पाहतो राजू काटे. जितके चांगले क्रिकेटपटू तितकेच चांगले पंच SP पॅनलच्या माध्यमातून सातत्यानं पंच म्हणून चांगली कामगिरी करत असतात. गुड. पुन्हा एकदा वाईड. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. क्या बात आहे. प्रदीपच्या बॅट मधनं चौकार आलाय.
धावसंख्या पोहोचली ती तब्बल वाऱ्याच्या वेगाने 29. प्रदीप चांगली फलंदाजी करतोय कारण 2 जीवदान लाभले प्रदीपला आणि प्रतिकार करतोय. गुड बॅटिंग. धावसंख्या 29. उर्वरित 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असताना मात्र षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना धावसंख्या आपण पाहतो 29. पुढचा सामना असेल तो जय पिंपला देवी 40+ मानपाड विपक्ष जय दुर्गा माता 11 काटई. प्रदीप चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा कमलाकर भोईर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी असतील. प्रदीप नक्कीच प्रयत्न करतील. दुसऱ्या बाजूला कमलाकरला आपण पाहतोय. ऑन साइडला खेळलेत. फटका फसलाय. आता मात्र नितीन पाटीलने सुरेख झेल टिपलाय. एका चांगल्या खेळीचा अंत होतोय. प्रदीपला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज येत आहेत गुरुनाथ. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. चांगली गोलंदाजी. गुरुनाथ येतात नवीन फलंदाज. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो 29. 8 चेंडूंमध्ये प्रदीपने 21 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार ठोकले, 2 चौकार ठोकले. स्ट्रायकरला आपण पाहतो गुरुनाथ तर गोलंदाज कमलाकर भोईर. ऑन साइडला खेळले. सिंगल आले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. हनुमान मात्र बेगाने आलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. क्या बात है. जागेवरने खेळलेत. गुरुनाथच्या बॅटमधनं आला हा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. बारा चेंडू आणि 25 ची गरज. धावसंख्या 37. या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. एक गडी बाद झालाय. 3 षटक संपलेत. 12 चेंडू आणि 25 ची गरज. तर मनपाडा संघाचे संघनायक संजय पवार यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 3 षटक संपलेत. धावसंख्या 37. आता 12 चेंडू आणि 25 ची गरज. नितीन पाटील येतात नवीन गोलंदाज. लक्ष मोठं नाही आहे. 12.50 ही सरासरी आपण पाहतोय. स्ट्रायकरला राजू. सलामीचे फलंदाज. 9 सेकंडला गुरुनाथ. गोलंदाज नितीन पाटील. 12 चेंडू 25 ची गरज. नितीन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. सोन्या 50-50 40+ चषक वडवली. आयोजक हनुमान पाटील. उपशाखा वडवली यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. नितीन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आला आणि जसा स्लॉट मध्ये आला राजूने भिरकावून दिला षटकार. बॉल द्या हनुमान. धावसंख्या पोहोचली होती 43 वर. अकरा चेंडू आणि 19 ची गरज. राजू सलामीला आले. राजू आणि बाळू सलामीची जोडी होती. बाळू बाद झाले. त्यानंतर प्रदीप बाद झाले. मात्र राजू आणि गुरुनाथ हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 43. आता चेंडू उरलेत ते 11 आणि धावांची गरज असेल 19. नितीन पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा टोच केला. क्या बात आहे.
बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले ते राजूनं. धावसंख्या 49. दहा चेंडूने 13ची गरज. 12 मध्ये 25ची गरज होती. आता 10 चेंडूने 13ची गरज. सामना नजीक आला. JMCC तिसगाव संघासमोर. राजू आणि गुरुनाथ ही जोडी चांगल्या पद्धतीने खेळतात. ऑन साइडला खेळले. सिंगल तर आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 50 कंप्लीट. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्या. JMCC तिसगाव संघाच्या जरीमारी I11 तिसगाव विपक्ष वाकलन. 50 कंप्लीट. सेकंडला गुरुनाथ. दिशा भरकटले. 1+1 एकूण धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 52 वर. राजू स्टॅकनला 2 षटकार ठोकलेत राजूनं. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत. नितीन पाटील पुन्हा एकदा तयार. खाली राहतो चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 53 वर. धावसंख्या 53. नितीन पाटील राडम ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट. स्टॅकनला गुरुनाथ. धावसंख्या 53. इथे मात्र चेंडू ऑफ साइडला जोरात मारण्याचा प्रयत्न. मात्र डॉट बॉल होतोय. गुरुनाथला संधी होती मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 53. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळले. नोमॅट लाईन मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. कमलाकर बोर. गुड फिल्डिंग. चेंडू फेक चुकीची झाली आहे. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 55 वर. पंचावन्न धावा झाल्यात. आता मात्र धावांची गरज असेल ती 7. 6 चेंडू आणि 7ची गरज. चार षटक संपलेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 55. आता मात्र गरज असेल ती फक्त 7 धावांची. हनुमान मात्र येत आहेत. जबरदस्त फाईट देतोय JMCC जरीमारी I11 तिसगाव संघ. प्रदीपने 21 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर काय फलंदाजी करतात राजू आणि गुरुनाथ. 13 मध्ये 39. 18 मध्ये 39ची गरज होती. आता 12 मध्ये गरज होती ती 25ची आणि आता 6 मध्ये गरज असेल ती 7ची. सलामीचे फलंदाज राजू स्ट्रायकहँडला. हनुमान. पहिला चेंडू दांडी गोल केली. यष्ट्या उद्ध्वस्त. राजूला बाद व्हावं लागतं. सात चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान दिलं राजूनं. 2 षटकार ठोकले. नवीन फलंदाज विकास. 5 चेंडू आणि 7ची गरज. अतिशय चांगली फलंदाजी राहिली ती प्रदीप आणि राजूची. हे दोन्ही फलंदाज माघारी परत आहेत. मात्र इथून अजूनही विकासकडे संधी असेल. ऑफ साइडला समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत गुरुनाथ पुढे सरकतात. धावा आल्यात त्या 2.
धावसंख्या पोहोचली आहे ती 57 वर. 4 चेंडू आणि 5 ची गरज. चार चेंडू आणि 5 ची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल. टॉस आणि विकेटला महत्व नाही आहे कारण 40 प्लसची स्पर्धा आपण सातत्याने पाहत असतो. क्या बात आहे. विकासने सामना फिनिश केलाय. षटकार आलाय. अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो जरीमरी आई 11 40 प्लस तिसगाव संघाचं अभिनंदन करतोय. अभिनंदन प्रदीप. ज्यानं दुसऱ्या सत्रामध्ये 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 8 चेंडूंमध्ये 21 धावा कुठल्या तोच ठरतोय वन मॅन आर्मी प्रदीप मॅन ऑफ द मॅच. कल्याण डोंबिवली 40 प्लस ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालंय. भाईंचा आम्ही आयोजक हनुमान पाटील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. छत्री